गेल्या 4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेत. हजारो जनावरे पुराच्या पाण्यात तडफडून मृत्युमुखी पडल्यात. उभी पिकं जमिनीसकट वाहून गेली आहेत. शेकडो घरं कोसळली असून असंख्य कुटुंबांचा संसार उघड्यावर आलाय. शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचा, पैशाचा, घामाचा आणि स्वप्नांचा या महापुरानं रातोरात नाश केलाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका शेतकऱ्याच्या तब्बल 50 म्हशी गोट्यात सकट वाहून गेल्या. अशा अनेक शेतकऱ्यांच्या 200हून अधिक जनावरांचा बळी गेलाय. तर बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची जमीनच मातीसकट खरडून गेली आहे. त्यांच्या पुढे आता जगण्याचा प्रश्न उभा आहे. या संकटात शेतकऱ्यांना सरकारनं तातडीची मदत द्यावी असं आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकार यांनी केली आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे, बुलढाणा. राज्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलं, कापसाचं पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे. शेतजमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेल्या आहे आणि अनेक ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झालेला आहे. राज्यामध्ये 200 पेक्षा जास्त जनावरं या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की ही सरकारची खरं तर कसोटी आहे. सरकारनं या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देणं प्रचंड आवश्यक आहे. एका बाजूला गेल्या 3-4 वर्षापासून शेतीमालाला भाव नाही, सरकार आमच्यावर कोपलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही आमच्यावर कोपलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे केले पाहिजे. दुसऱ्या बाजूला ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि जे जनावरं मृत पावलेले आहेत त्याची सुद्धा 100% नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला राज्य आणि केंद्र सरकारला सामोरं जावं लागेल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.